अध्यक्ष महोदय, खरं तर 293 चे अनेक प्रस्ताव आज एकत्र झालेत. अध्यक्षांनी पटोले साहेब ऑलरेडी डिक्लेअर करून गेलेले आहे की सगळे प्रस्ताव एकत्रितरित्या चर्चेला आहेत. आता जे तालिकेवर अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत वेगळा निर्णय देत नाही तोपर्यंत माझ्यासारखा माणूस तरी असं समजून चालेल की तिथून चेअरनी जे सांगितलंय ते खरं आहे. अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभागाचा विषय आहे. आजचीच घटना माझ्या मतदारसंघात घडलेली. मगरपट्ट्याच्या मागच्या बाजूला जलसंपदाचा कॅनॉल फुटलेला आहे आणि संपूर्ण मगरपट्टा परिसराला तलावाचं स्वरूप आलेलं आहे. अधिकारी त्यांच्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, बुजवायचा प्रयत्न चालू आहे, पण अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलंय. गेल्या 8 दिवसात ही घडलेली माझ्या मतदारसंघातली दुसरी घटना आहे. त्याच्यामुळे माझी आपल्या मार्फत विनंती आहे की हे सगळे ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलंय त्यांचे पंचनामे होत. का तो कॅनल फुटला आणि एवढं करोडो लिटर पाणी वाया गेलं. एका बाजूला आपण असं सांगतोय की पुढच्या काळामध्ये पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये कमी राहील, आपल्याला पाणी वाचवलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला असा हलगर्जीपणामुळं जर करोडो लिटर पाणी वाया जाणार असेल तर अध्यक्ष महोदय याच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे. मी आपल्या मार्फत शासनाला मागणी करतो की या सगळ्याची पाहणी करावी, चौकशी व्हावी. अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये काही दोष नाहीये, ते बिचारे तिथं काम करतायत, पण ज्या नागरिकांना याच्यामुळे त्रास झालाय त्यांना भरघोस अशी मदत त्या ठिकाणी शासनाने केली पाहिजे अशी माझी आग्रही मागणी आहे. अध्यक्ष महोदय, 28 जानेवारी 2026 हा या महाराष्ट्राच्या इतिहासातला अतिशय काळाकुट्ट दिवस, जो महाराष्ट्र कधीच त्यांच्या आयुष्यात ही 14 कोटी जनता विसरू शकणार नाही अशी तारीख म्हणजे 28 जानेवारी. त्या दिवशी या महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय दैदिप्यमान असा तारा या क्षितिजावरून निखळला आणि आपल्यातून आपल्या सर्वांचे लाडके दादा, महाराष्ट्राचे दादा आपल्याला सोडून गेले. हे दुःख महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला आहे. उभा महाराष्ट्र हळहळला. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी ज्या माणसाला स्वतःचं घर नाही, ज्याच्याकडं कुठली साधन सामुग्री नाही, त्यांनी पेपर मधला दादांचा फोटो त्या ठिकाणी अडकून श्रद्धांजली वाहताना आपण सर्व महाराष्ट्राने पाहिलं. पण अशा वेळी आमच्या सगळ्यांच्या मनात, मी एकटा बोलतोय इथं आमदार म्हणून, पण इथं राष्ट्रवादीचे बसलेले सगळे आमदार जेवढे आहेत त्यांचंही आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. आम्ही सर्वांनी आमच्या नेता सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं, चौकशी करायची मागणी केली. सरकार, मुख्यमंत्री साहेब त्याच्याबद्दल अतिशय समक्षपणे आणि समर्थपणे ती सगळी चौकशी करतील याबद्दल आमच्या मनात पूर्ण खात्री आहे. त्यानंतर आम्ही सगळ्या आमदारांनी एक निवेदन केलं, ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलं. मुख्यमंत्री महोदयांनी ते स्वीकारलं आणि आम्हाला आश्वासित केलं किंवा या संदर्भातली सखोल अशी चौकशी करून जे जे काही असेल ते समोर आणलं जाईल. पण महाराष्ट्रातल्या 14 कोटी महाराष्ट्रांच्या लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते विचारले गेले पाहिजेत ना, त्याला वाचा फुटली पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला असं विचारायचं आहे की हे सगळं होत असताना आम्ही सगळ्यांनीच ऐकलं की याच्यामध्ये ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये हा अपघात का घडला, तर वारंवार सांगितलं जाते, अनेक अहवाल आले, त्याच्यात सांगितलं आले की दृश्यमानता कमी होती, व्हिजिबिलिटी नव्हती. विमानानं हा प्रश्न पडतो अध्यक्ष महोदय की अत्यंत कमी दृश्यमानता असताना हे मुख्य कारण सांगितलं जातं. मग अशा वेळी लँडिंग करायचा प्रयत्न का केला गेला? एक महाराष्ट्राचा नेता, उपमुख्यमंत्री त्या विमानात बसलेला आहे. अशा परिस्थितीत जर दिसत नाहीये तर मग विमान उतरवायचं डेअरिंग का केलं गेलं?
का विमान वळवून दुसऱ्या एअरपोर्टकडे नेण्यात नाही आलं? का थोडा वेळ थांबवण्यात नाही आलं? हे प्रश्न आमच्यासारख्याला पडलेले आहेत, याची उत्तरं मिळाली पाहिजेत अध्यक्ष महोदय. याची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनाला शांती लाभणार नाही अध्यक्ष महोदय. मग हे लँडिंग करण्यासाठी ही जी काही मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, यांच्याकडून काही पायलटवर दबाव होता का की नाही तुम्ही उतरवलंच पाहिजे विमान, दिसत नसलं तरी? व्यवस्थापकाकडून काही दबाव होता का? याची ही चौकशी झाली पाहिजे, याची उत्तरं मिळाली पाहिजेत अध्यक्ष महोदय. असं परिस्थिती असताना मग हे असुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला गेला अध्यक्ष महोदय, हा खरा प्रश्न आहे. हा महाराष्ट्राच्या 14 कोटी मनामनात पडणारा प्रश्न आहे की जर दादांसारखी अतिमहत्वाची व्यक्ती विमानात आहे तर असुरक्षित लँडिंग करायचा निर्णय का घेतला गेला? विमानानं बारामतीचं जर दिसत नव्हतं, लँडिंगला सुरक्षितता वाटत नव्हती, तर मग दुसऱ्या विमानतळाकडे का नाही विमान उतरवलं, वळवलं का नाही? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. दुसरीकडे वळायच्या ऐवजी लँडिंगचा धोका का पत्करला गेला? असा काय दबाव होता? कारण तिथून पुणे तर 15-20 मिनिटावर परत फिरले असते तर 15-20 मिनिटाला आले असते. पुण्यामध्ये बाकीची लँडिंग सॅफ होत होती. मग कुणाचा दबाव होता? का तिथं उतरवण्याचा प्रयत्न केला गेला? का जबरदस्तीने लँडिंग करायचा प्रयत्न केला गेला? हे समजलंच पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सांगितलं काय जातं की बाबा विमानाची ह्या अपघाताची मालिकेच्या बाबतीत काय सांगतं की विमानाचा अप्रोच जो होता तो एका दिशेने होता. विमान रनवेच्या पासून विचलित झालं. काही लँडिंग होताना झाडाला किंवा इतर कशाला धडकलं गेलं. रनवेच्या डाव्या बाजूला ते गेलं, त्याच्यानंतर ते बाजूला कोसळलं आणि त्यानंतर विमानामध्ये आग लागली. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, अनेक सगळ्यांनी ऐकल्यात, संपूर्ण महाराष्ट्राने देशाने हे सगळं पेपरमध्ये टीव्ही चॅनलवरती सातत्याने ऐकलं, याच्यावर अनेक दिवस चर्चा झाली. पण अध्यक्ष महोदय, या निमित्ताने काही प्रश्न आहेत. विमान मुंबईवरून बारामतीला जात होतं, त्याच्यासाठी विमानात जेवढं इंधन पाहिजे तेवढं होतं का त्याच्यापेक्षा अतिरिक्त भरलं होतं? मग अतिरिक्त इंधन जर भरलं असेल तर विमान डायव्हर्ट का नाही केलं? उतरवायचाच प्रयत्न का केला? रिपोर्टमध्ये हे कुठं आलंय का की इतक्या लिटर किंवा इतके गॅलन जे काही परिणाम असेल, आता आम्ही सगळे लेमॅन आहोत, पायलट क्षेत्रातले किंवा विमान क्षेत्रातले तज्ज्ञ नाही, आमदार म्हणून काम करतोय. पण जर इतकं गॅलन, त्याला परिमाण असतं गॅलनचं, इतकं गॅलन फ्यूल भरलं पाहिजे, इंधन भरलं पाहिजे, तर नक्की किती होतं? कमी होतं, बरोबर होतं का अतिरिक्त होतं? मग अतिरिक्त असेल तर अतिरिक्त का होतं? मग अतिरिक्त असताना सुद्धा लँडिंग तिथंच करायचा हट्ट का केला गेला? पुढच्या एअरपोर्टकडे का नाही गेलं? आम्हाला सगळ्यांना दादांचा स्वभाव माहिती आहे. अध्यक्ष महोदय, आदरणीय दादा इतके काटेकोर होते की थोडीशी गोष्ट जर नियमाच्या बाहेर, कायद्याच्या बाहेर जायला लागली तर दादा सांगायचे आपल्याला करायचं नाही. अशा परिस्थितीत हा हट्ट कुणी केला मग लँडिंगचा, दादांसारख्या महत्वाच्या व्यक्तीच्या वेळी? हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आमची मागणी हीच आहे, सगळेच जण आपापल्या परीने दादांच्यासाठी प्रयत्न करतायत, पण याची उत्तरं समोर आली पाहिजेत. याच्यावरती चर्चा होतीये, सातत्याने चर्चा होतीये. महाराष्ट्राच्या मनात असंख्य वेदना आहेत आणि या वेदना सगळ्या त्याच वेळी थांबतील ज्यावेळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा एक प्रश्न आहे की अतिरिक्त इंधन का भरलं गेलं होतं विमानात? काय गरज होती अतिरिक्त इंधन भरायची? अध्यक्ष महोदय, माझा पुढचा प्रश्न या निमित्तानं की ज्यावेळी हे विमान उड्डाण करणार होतो मुंबईकडून बारामतीकडे, त्यावेळी या उड्डाणाची सुरक्षा तपासणी ही झाली होती का? ती व्यवस्थित झाली होती का? ती कुणी केली होती? त्याचा अहवाल कुठे आहे? त्याचं सत्यही समोर आलं पाहिजे.
एखादी महत्वाची अतिमहत्वाची व्हीआयपी व्यक्ती, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशी माणसं ज्यावेळी विमान प्रवास करतात त्यावेळी त्यांच्या विमानाची तपासणी करायची काही यंत्रणा आहे का? त्याची काही नियमावली आहे का? त्याची जबाबदारी कोणाची आहे? हे सगळंच्या सगळं आम्हाला समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, कुठलंही विमान ज्यावेळी उड्डाण करतं त्यावेळी त्या विमानाला उड्डाणासाठी पात्र ठरवणारी जी काही एक AME एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर हे असतात. या उड्डाणाला पात्र ठरवणारा AME कोण होता? त्याचं नाव काय? कुठला व्यक्ती होता की ज्यांनी हे क्लिअर केलं की हे विमान उड्डाणासाठी योग्य आहे? त्याचं नाव का समोर येत नाही? कोण हा इंजिनियर कोण आहे? एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर कोण आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय. विमान तेच होतं की शेवटच्या क्षणी विमान बदललं? कुठल्या विमानाला क्लिअरन्स दिला होता? कुठल्या विमानाची तपासणी झाली होती? हे सगळे गोष्टी ज्या आहेत या सगळ्या आमच्या मनामध्ये शंका करतायत अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचे अहवाल समोर आले पाहिजे, डिटेल अहवाल समोर झाले पाहिजेत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्हा सगळ्यांच्याच मनाला पटत नाही, या महाराष्ट्रात सकाळी 6 वाजता कुठल्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होत? आम्ही अनेक वेळा मुंबईमध्ये आलोय अधिवेशना. मुंबई आमचं घर नाहीये, मी पुण्याचा आहे, पण मुंबईमध्ये अधिवेशनाच्या निमित्तानं राहतो. सकाळी 6, 6:30, 7, 7:30 पर्यंत मुंबईमध्ये कुठेही पीक आवर नाहीत, कुठेही ट्रॅफिक जाम होत नाही. मग जे नियोजित या विमानाचे पायलट होते ते असे कुठल्या ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले होते की त्यांना बदलावं लागलं? शेवटच्या क्षणी हा क्रू बदलला का गेला? हा कुणाच्या आदेशाने बदलला गेला? कंपनीच्या कुणी हे आदेश दिले की क्रू बदलायचा आहे? याची सगळ्याची शहानिशा झालीच पाहिजे आणि याची सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण सकाळी 6 वाजता वाहतुकीच्या मध्ये पायलट अडकले आणि त्याच्यामुळं नवीन पायलट आणि क्रू बदलण्यात आला. हेच मुळी संशयास्पद वाटतंय. कारण आम्ही सगळे सुद्धा रोज ट्रॅफिक मध्ये फिरतो, कुणालाही सकाळी 6 वाजता ट्रॅफिक मध्ये अडकत नाही. अडकला तर एखादा मिनिट ट्रॅफिक सिग्नलला, अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकतो का आपण कुठे? आणि 6 वाजता कुठले ट्रॅफिक सिग्नल चालू असतात अध्यक्ष महोदय? त्याच्यामुळं याच्यामध्ये अतिशय मोठी संशयाची सुई त्या दिशेने फिरते की हे पायलट का बदलण्यात आले, याचं उत्तर आम्हाला मिळालंच पाहिजे अध्यक्ष महोदय. नाही चेतनजी, मुंबईचे 2 मंत्री आशिषजी शेलार आणि लोढा साहेब इथं आहेत. शेलार साहेब, एक गंभीर विषयावरती इथे लक्ष वेधतायत सभागृहाचं. तुम्ही मुंबईकर आहात, लोढा साहेब बी मुंबईकर आहेत, मी बी मुंबईकर आहे. त्याच्यामुळे सकाळी 6 वाजता ट्रॅफिक असतं का हे आपल्याला निदर्शन ते बोलतायत. आपण जरा लक्ष देऊन ऐका. अध्यक्ष महोदय, माझा कुणावरही कटाक्ष नाही. माझा कटाक्ष जो आहे तो त्या VSR व्हेंचर्स कंपनी आहे. कारण हे बदल शेवट त्या कंपनीचे ते सगळे कर्मचारी होते. त्या कंपनीने का बदलले आणि त्याच्यासाठी एवढं संशयास्पद कारण का दिलं, हा माझा मुख्य प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, DFDR आणि CVR याचा लॉंग फॉर्म आहे डिजिटल फ्लाइट डाटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. यांच्या डिकोडिंग बद्दल काय माहिती आहे, त्याची अद्ययावत माहिती काय आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय. कारण एक गोष्ट आहे, हे सामान्य माणसाला कळत नाही, सामान्य माणसाला त्यातलं काही समजत नाही. आम्हाला एकच गोष्ट कळते, आमचे दादा गेलेत, त्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे की नक्की काय झालं होतं, कशामुळे हे घडलं, कशामुळे हा सगळा प्रकार घडला,
हे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि राष्ट्रवादीच्या आणि या सभागृहातल्या सर्व आमदारांना समजलंच पाहिजे, ही आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हे सगळं एवढं घडलं, एवढं सगळं झालं. आमचे नेते जयदादा यांनी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला. त्याच्यामध्ये तो कंपनीचा मालक विमान उडत असताना झोपलाय. काय चौकशी झाली पुढे? काय कारवाई झाली पुढं? का चौकशी होत नाहीये? का कारवाई होत नाहीये? त्यांची काही विमानं थांबवली, 2-4. संपूर्ण विमानांची चौकशी का नाही झाली? कारण अनेक ठिकाणी त्याच्यात आलं की त्यांचे उड्डाणाचे तास भरून गेले होते, तरी त्याचा मेंटेनन्स होत नव्हता. संपूर्ण फ्लीट ग्राउंड का करण्यात आली नाही या कंपनीची? का या सगळ्याची चौकशी झाली नाही? का प्रत्येक विमानाची बारकाईने तपासणी झाली नाही? काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याच कंपनीचं विमान वापरलं होतं. त्याच्या आधी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना याच कंपनीचे विमान वापरत होते. एवढ्या महत्वाच्या व्यक्ती या विमानातून प्रवास करतात, तरी सुद्धा यांच्याकडे जर मेंटेनन्स मध्ये एवढी दिरंगाई हलगर्जी होत असेल, तर यांच्यावरती कारवाया का होत नाहीयेत अध्यक्ष महोदय? का यांची सगळी फ्लीट ग्राउंड केली जात नाहीये? का यांच्या सगळ्या विमानांना थांबवून त्यांची पूर्ण चौकशी, सखोल चौकशी केली जाते? हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, कारण काही सांगूत, प्रत्यक्षदर्शी असं सांगतात आणि आम्ही सगळ्यांनीही टीव्ही चॅनलला बघितलंय की विमानामध्ये स्फोट झाले, अनेक स्फोट ऐकू आले. मग त्या विमानामध्ये इंधनाव्यतिरिक्त इतर काही अज्ञात असा माल, कार्गो भरला होता का? आधी स्फोट झाले, लोकांचं म्हणणं आहे. आम्हाला स्फोटाचे आवाज ऐकू आले. शेवट प्रत्यक्षदर्शी जे सांगतायत, तिथले राहणारे गोजूबावीचे नागरिक, पत्रकार त्यांचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतायत, ते ऑन कॅमेरा सांगतायत. मग असं काय त्याच्यामध्ये अज्ञात असा माल भरलेला होता, कार्गो भरलेला होता की ज्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टीचे स्फोट झाले? याच्या संदर्भात काय, कोण खुलासा करणार? कधी खुलासा करणार? महाराष्ट्राच्या जनतेला याचं उत्तर कधी मिळणार? अध्यक्ष महोदय, आज आपल्या मार्फत आमची मागणी आहे की ही चौकशी तडीला लावली पाहिजे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळली पाहिजे. अध्यक्ष महोदय, दादांच्या उपमुख्यमंत्री असताना ते विमान प्रवास करणार होते. माझी अशी मागणी आहे, माझी आपल्याकडे विचारणा आहे की ह्या सगळ्या जेव्हा मोठे सगळे VIP ज्यावेळी जातात, त्यावेळी त्यांच्या विमानाची तपासणी करण्याची किंवा त्याचं काही करण्याची कुठली यंत्रणा शासकीय आहे का? असल्यास अजितदादांचं विमान ज्यावेळी नियोजित हा प्रवास करणार होतं, त्यावेळी सरकारी यंत्रणांनी त्या सगळ्याची तपासणी केली होती का? त्यांनी काय त्याच्यात फाइंड आउट केलंय? त्याची माहिती सांगा ना आम्हाला अध्यक्ष महोदय. कारण एवढे अति महत्वाच्या व्यक्ती ज्यावेळी जातील, तेव्हा मला असं वाटत नाही की आपण काहीच करत नसतो. त्या कंपनीकडून किंवा त्या एजन्सीकडून किंवा तिथल्या त्या इंजिनियर कडून कसलेच आपण अहवाल पडताळून पाहत नसू. आणि असं जर असेल दुर्दैवानं, तर हे अतिशय गंभीर आहे. हे बघितलं गेलं पाहिजे ना, हे सगळं आपली यंत्रणा पाहिजे ना. त्याच्यामुळे याच्यावरती खुलासा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. ही माझी आपल्याकडे आग्रही मागणी, आमच्या सर्व आमदारांच्या वतीनं आग्रही मागणी. आता या VSR कंपनीवरती का कारवाई होत नाही? का उशीर होतोय? अपघात झाला हे तर स्पष्ट आहे. क्रू बदलला गेला होता हेही स्पष्ट आहे. मग या कंपनीवरती, कंपनीच्या मालकांवरती का कारवाई होत नाही? त्यांची चौकशी का होत नाही? त्यांची सखोल चौकशी का होत नाही? त्यांच्या नार्को टेस्ट केल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय. हे जे पायलट बदलले गेले, त्या 2 पायलट जे सांगतायत की वाहतुकीत सापडलो, त्यांच्या पण नार्को टेस्ट करा ना. त्यावेळी सत्य समोर येईल की हे खरंच ट्रॅफिक मध्ये सापडले होते का ह्यांना कोणी सांगितलं होतं तुम्ही जायचं नाहीये तिथं म्हणून. तेव्हा अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टींवरती प्रकाश पडला पाहिजे. ही माझी आपल्याला 14 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं आज आग्रही मागणी आहे अध्यक्ष महोदय आपल्याकडे. अध्यक्ष महोदय,
याच्यामध्ये अनेक बाबी आहेत. माझ्याकडे आता एवढ्या बाबी आहेत की बोलायला लागलो तर 4 तास सुद्धा पुरणार नाहीत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमचा स्पष्ट त्याच्यातून एक आहे की या विमान कंपनीने सुरक्षा मानांकडाकडे दुर्लक्ष केलंच होतं. हे आमचा स्पष्ट आरोप आहे. या कंपनीची विमानं खराब असताना सुद्धा ही कंपनी सेवा देत होती. या कंपनीची विमानं हवेमध्ये उडत होती. जेव्हा की त्यांची मेंटेनन्सची जी काही मर्यादा आहे ती ओलांडली गेली होती. त्यांच्या इंजिनच्या मेंटेनन्स असतील, त्यांचे बाकीचे मेंटेनन्स असतील, याच्या सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या. यापूर्वी सुद्धा या कंपनीच्या विरोधात अनेकदा तक्रारी झाल्या होत्या. पण कुणाचा वरद असतं या कंपनीला की त्या तक्रारींकडे कानाडोळा केला गेला अध्यक्ष महोदय. एव्हिएशन सर्टिफिकेट असतं की तुमचं विमान फिट आहे, वैध आहे की नाही याच्या संदर्भातलं. अध्यक्ष महोदय, हे ज्या अपघात झाला ज्या विमानाचा, अपघाताच्या वेळी ह्याचं सर्टिफिकेट वैध आहे की नाही याची स्पष्टता सुद्धा नाही अध्यक्ष महोदय. फिटनेस प्रमाणपत्र जे पाहिजे ते फिटनेस प्रमाणपत्र इंजिनियर्सवर कंपनीने दबाव तर दिला नव्हता ना की फिटनेस सर्टिफिकेट दे, कारण त्याची मेंटेनन्सच झाला नव्हता तरी फिटनेस सर्टिफिकेट कसं काय? मग या कंपनीच्या मालकांनी दबाव आणला होता का इंजिनियर्सवर की तुम्ही खोटं बनावट बोगस सर्टिफिकेट द्या, आमचा धंदा चालला पाहिजे? अरे तुमचा धंदा झाला पण इथं महाराष्ट्राचं किती आणि देशाचं नुकसान झालं. सुरक्षा नियमांचं उल्लंघन तर ही कंपनी वारंवार करत होती. खराब हवामान असताना तर एटीसीने सांगितलं पाहिजे की तुम्ही लँडिंग करू नका, तरी लँडिंगचा प्रयत्न, जर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे क्लिअरन्स दिला गेला नाही तर विमानाचं लँडिंग होत नाही, उड्डाण होत नाही, लँडिंग होत नाही. समजा मुंबईत हवामान चांगलं होतं असं गृहीत धरू, पण बारामतीला हवामान चांगलं नव्हतं, तर मग ही परमिशन कशी काय दिली गेली? ग्राउंडवर जे काम करत होते त्यांनी सुद्धा ही परमिशन कशी दिली हा पण एक मोठा प्रश्न तयार होतो अध्यक्ष महोदय. त्यांना माहिती होतं की विमानात प्रवासी कोण आहेत, कुठल्या कंपनीचं विमान येत आहे, हे असताना सुद्धा ही परमिशन कशी दिली गेली याचाही खुलासा झाला पाहिजे, याचाही शोध लागला पाहिजे, याचाही तपास झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. आता इतक्या तक्रारी आल्यात तरी सुद्धा आपण मात्र त्या कंपनीवरती का मेहरबान आहोत हे आम्हाला कळत नाही. असं घडल्या पहिल्यांदा त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं आणि मग चौकशी झाली पाहिजे होती. पहिल्यांदा त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं अध्यक्ष महोदय. पण अद्याप सुद्धा त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलेलं नाही. अद्यापही ती कंपनी सर्व्हिस पुरवते. अजून कोणाचा जीव जाण्याची वाट बघताय का आपण? परत काही हादसा घडला, घातपात झाला, अपघात झाला तर कोण जबाबदार? अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांच्या मनात विविध प्रश्न आणि संशयाचं हलकल्लोळ झालेला आहे. याची उत्तर आम्हाला मिळली पाहिजे. आता हा एक झाला सगळा कंपनीचा भाग. याच्यामध्ये हा खरंच अपघात आहे की घातपात आहे याच्याही काही संशयास्पद बाबी आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट, तपासाला विलंबच का होतोय? एखाद्या गोष्टीच्या तपासाला विलंब व्हायला लागला की लोकांच्या मनात असं यायला लागतं की याच्यामध्ये कुठेतरी काळबेरा आहे. त्याच्यामुळे तपासाला विलंब का होतोय हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सुनेत्रा वहिनींनी आणि पार्थ दादांनी आम्हाला दादांच्या त्या प्रवासातल्या ज्या काही दादांच्या वस्तू होत्या त्या दाखवल्यात. आम्ही सगळेच आमदार देवगिरी बंगल्यावर होतो. दादांचे मोबाईल सुस्थितीत आहेत, फुटलेत, स्क्रीन फुटल्यात. जर मोबाईल सुस्थितीत आहेत तर अतिशय सेफ ठेवण्यात आलेला ब्लॅक बॉक्स खराब झाला याच्यावर कुणी विश्वास ठेवा? शेमडं पोरग पण ठेवणार नाही अध्यक्ष महोदय. जर ब्लॅक म्हणजे दादांचे मोबाईल, आणि आम्ही सगळे ते मोबाईल ओळखतो, दादांकडे जेवढे मोबाईल होते, दादांच्या हातातलं घड्याळ सुस्थितीत आहे आणि तुम्ही सांगताय ब्लॅक बॉक्स जळाला.
कोण विश्वास ठेवणार अध्यक्ष महोदय याच्यावर? आणि कसा विश्वास ठेवा महाराष्ट्राने? त्यामुळे या सगळ्याचं सखोल चौकशी होऊन हे आमच्या समोर आलंच पाहिजे अध्यक्ष महोदय. हे आमच्या सगळ्यांची आग्रही मागणी आपल्याकडे. रडार सिग्नल वरून काही वेळ विमान गायब झालं होतं. कसं झालं? रडार सिग्नल का गायब झाले? असं काय घडलं की रडार वरून विमान गायब झालं? काही मिनिटं झालं त्याच्यापूर्वी काय घडलं होतं असं नक्की? मग हे गायब होण्यासाठी कुणी त्याचे काही सिग्नल बंद केले, जाम केले? काय केलं अध्यक्ष महोदय? आम्हाला त्यातलं काही फारसं कळत नाही. पण सर्वसामान्य माणसाच्या मनात हे प्रश्न पडलेत ना, की एखादं विमान हे रडार वरून नाहीसं कसं होऊ शकतं अचानक काही मिनिटं? काय घडलं होतं असं? कशामुळे ते नाहीसं झालं? कारण आम्हाला कळतं की रेडिओ तरंग असतात, ते रेडिओ तरंग तिकडे जातात, त्या अँटेना रिसिव्ह करतात, एकमेकाला आदान प्रदान होतं आणि तुम्ही पाहू शकता. मग हा कुणी बंद केलं होतं का आतमधून? का खालून बंद केलं? हे सिग्नल कसे जाम केले गेले याचं उत्तर कधी मिळणार आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, तिथले गोजूबाई मधले नागरिक सांगतात की आम्ही मोठा आवाज ऐकला, हवेतच आवाज ऐकला आणि त्याच्यानंतर विमान खाली आलं, त्याच्यानंतर विमान कोसळलं. आम्ही बघतोय अध्यक्ष महोदय, असं चाललेलं विमान एकदम असं झालं आणि असंच खाली आलं. अध्यक्ष महोदय, अनेक जण विमान प्रवास करतात. विमान किती हलू शकतं हे इथं बसलेलं आपणही अध्यक्ष महोदय विमान प्रवास केलेला असेल. विमान थोडंसं तिरकं होतं, पण 90 अंशात. मग ते नागरिक सांगतात ते खरं आहे का की आधी स्फोटाचा आवाज ऐकला आणि त्याच्यानंतर विमान तिरकं झालं आणि विमान खाली आलं? नक्की काय खरं काय अध्यक्ष महोदय? त्यामुळं अध्यक्ष महोदय, तिथं प्रत्यक्षदर्शी जे आहेत, साक्षीदार जे आहेत आणि आता जे समोर येते त्याच्यामध्ये तफावत आहे. त्यांच्या जबाबात आणि याच्यात सगळ्यात तफावत येते. ही तफावत काय येते? आपल्या तपास यंत्रणा वेगळं सांगतायत, प्रत्यक्षदर्शी वेगळं सांगतायत, नागरिक वेगळं सांगतायत, एअरपोर्टच्या शेजारी राहणारे वेगळे सांगतायत. या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे संशयाचं धुकं अधिक दाट होत चाललेलं. असं वाटतंय महाराष्ट्रातल्या जनतेला की कुठंतरी हलगर्जीपणा होतोय. तो प्रशासनाचा होतोय, पोलिसांचा होतोय, सगळ्यांचाच होतोय, अशी एक शंका आज महाराष्ट्राच्या मनामध्ये घर करू लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे याचा तपास लवकर व्हावा, विलंब होऊ नये आणि जे सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. जोपर्यंत आम्हाला आमच्या नेत्याच्या या अपघाताचं सत्य कळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अध्यक्ष महोदय. आम्ही तो लढा शेवटच्या क्षणापर्यंत देत राहू, शेवटच्या श्वासापर्यंत देत राहू. पण आमच्या समोर सत्य आलंच पाहिजे अध्यक्ष महोदय, ही आमची आग्रही मागणी आहे. खरं तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे याचा सीबीआय कडून तपास व्हावा याची मागणी पूर्वच केलेली आहे. पण गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा, ज्याला आपण NTSB म्हणतो, त्यांना सुद्धा पाचारण केलं जावं, त्यांच्या सगळ्या तज्ज्ञांची मदत घेतली जावी आणि नक्की काय घडलं होतं आणि कशामुळे हे घडलं याच्यावरती प्रकाश पडलाच पाहिजे. याची संपूर्ण सखोल चौकशी होऊन आमच्या पुढे सगळं आलंच पाहिजे, हे आमची आपल्याकडे आग्रही मागणी. खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलता येईल. तांत्रिक विश्लेषण झालं पाहिजे, फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे, सायबर अँगल होता का त्याच्यामध्ये, काय एखादा सायबर अटॅक होता का याची माहिती आम्हाला मिळली पाहिजे. त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये हे धागेदोरे कुठे आहेत याची माहिती घेतली पाहिजे. देशात आहेत, देशाबाहेर आहेत, आंतरराष्ट्रीय आहेत, काय नक्की आहे हे कळलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय. महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावलाय. महाराष्ट्राचा उद्याचा उशक्काल आपण गमावलेला आहे. हे समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या सगळ्यासाठी आपण सर्वांनीच मिळून, या सभागृहांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आम्हाला असं वाटतं की हे सगळे जे अहवाल आलेले आहेत त्या अहवालावरती तज्ज्ञ चर्चा करतायत, त्याची कारण मीमांसा करतायत, पण अनेक गोष्टी
या सामान्य बुद्धीला सुद्धा पटत नाही तो. म्हणजे एक साधी गोष्ट आहे की आम्ही ज्यावेळी बघतो की दादांनी घातलेलं जॅकेट सुद्धा अर्ध जळलेलं आहे, अर्ध आहे, तर ब्लॅक बॉक्स संपला आणि त्याच्यातून आता काही डेटा रिकव्हर करता येत नाही, तो परदेशात पाठवावा लागतोय. याच्यावर विश्वास नाही बसत अध्यक्ष महोदय. त्यामुळे शेवट ही न्यायाची आणि सत्याची लढाई आहे आणि ही न्यायाची आणि सत्याची लढाई आम्ही लढत राहू. जोपर्यंत आमच्या नेत्याला न्याय मिळत नाही, आमच्या समोर सत्य येत नाही, तोपर्यंत आम्ही कुणी थांबणार नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हे आलं पाहिजे, सगळं जनतेच्या समोर आलं पाहिजे, महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आजही आम्ही सगळेच जण या प्रतीक्षेत आहोत, या महाराष्ट्राच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर मिळतील आणि आमच्या दादांना न्याय मिळेल. धन्यवाद. सन्माननीय सर्व सभागृहामध्ये उपस्थित सदस्य, मंत्रिमंडळातील आपले मंत्री महोदय इथं उपस्थित आहेत. या सभागृहामध्ये चारही प्रस्ताव एकत्र करून चर्चा होत असताना चेतन तुपे यांनी फक्त एकाच विषयावरती, आणि ते म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्यांच्याबद्दल जी काही घटना घडली त्याचं विस्तृत विवेचन या सभागृहामध्ये केलं. हे अत्यंत गंभीर बाब आहे. महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मनामध्ये हे पाल लुकलुकती की नेमकं काय घडलं. विविध तपास यंत्रणा आपल्या आपल्या पद्धतीने तपास करतायत, परंतु शेलार साहेब असतील, सरनाईक साहेब असतील, लोढा साहेब असतील व सभागृहातले आमचे आदित्य साहेब असतील, प्रभू साहेब असतील, माझ्यासारख्या मनामध्ये सुद्धा आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न येतो की सकाळी 6 वाजता ट्रॅफिक हे नसतं, कारण आपण सगळे मुंबईकर आहोत, आणि त्याच्यामुळे याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. ते ड्रायव्हरचं म्हणणं की ते ट्रॅफिकमध्ये फसले होते, ते जिथं राहतात तिथून एअरपोर्टला जाणारा रस्ता कुठला होता, त्या दिवशी त्या रस्त्याला ट्रॅफिक होतं का, याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून मी सरकारला या संदर्भामध्ये सूचना करतो की हे जे ट्रॅफिकचा जो विषय आहे त्याचा गोंधळ या चौकशीमध्ये आला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या मनातला